नमस्कार, मी श्री पुराणिक परत एकदा सर्वांचे स्वागत करतो आठवणींची ओंजळ या चॅनलमध्ये। परत एकदा घेऊन आलोय आपल्या सर्वांसाठी काही भन्नाट किस्से। आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मनोरंजनाचा आनंद लुटा। जर अजून कुणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। अशी ही बनवा बनवी हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो। 1988 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट विनोदी डायलॉग्स आणि भन्नाट अभिनय यामुळे आजही पोट धरून हसायला भाग पडतो। खरं तर या चित्रपटातील ती आमच्या शेजारी राहते, नवऱ्याने टाकले तिला, सारखं सारखं एकाच झाडावर काय, 70 रुपये वारले, असे अनेक संवाद आजही रसिकांच्या जिभेवर रेंगाळताना दिसतात। पण आज यातील 2 डायलॉग्सची आपण चर्चा करणार आहोत, जे घडण्यामागची स्टोरी ही अशीच गमतीशीर आणि भन्नाट आहे। पहिला डायलॉग, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या भन्नाट टायमिंगने हा डायलॉग अजरामर केला। पण या डायलॉगच्या मागे एक भन्नाट स्टोरी आहे। लेखकाने या चित्रपटातील धनंजयला आडनाव काय द्यावं हे सुचत नव्हतं, परंतु त्यावेळी अशी घटना घडली की ज्यामुळे हा अजरामर डायलॉग सुचला। खरं तर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरजच नव्हती, पण परशा जेव्हा दार ठोठावतो तेव्हा त्याला पूर्ण नाव घ्यायची गरज पडते। त्याला कुठला आडनाव शोभेल याचा सचिन पिळगावकर, वसंत सबनीस वगैरे लोक व्ही शांताराम यांच्या ऑफिसमध्ये बसून विचार करत होते। बरीच आडनावं सुचत होती, पण कुणाचं समाधान मात्र होत नव्हतं। एवढ्यात व्ही शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, या माने, काय काम काढलं? व्ही शांताराम यांचे सीए किसन माने आले होते। त्यांना काही कागदपत्रांवर व्ही शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या। त्या हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव हे मानेच असलं पाहिजे। मीटिंग संपता व्ही शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि हसत हसत विचारलं की माने, तुमचं आडनाव आमच्या चित्रपटातल्या सिनेमाला धनंजय या पात्राला वापरायची तुमची हरकत नाही ना? केबिनमध्ये हास्य कल्लोळ उसळला आणि संपूर्ण मराठी मुलकात हास्य कल्लोळ उसळवणारा तो अजरामर डायलॉग जन्माला आला। आणि दुसरा डायलॉग म्हणजे सिनेमातील हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच मुळे। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग होतं। या बॉन्डिंगमुळे अशोक सराफ चुकून हा माझा बायको असा डायलॉग बोलून गेले। वास्तविक त्यांना ही माझी बायको असंच म्हणायचं होतं, परंतु नंतर हा माझा बायको हा डायलॉग सुपरहिट ठरला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या सिनेमासाठी पहिल्यांदाच आपल्या मिशा काढल्या होत्या। त्यांना या सिनेमात महिलेचा रोल करायचा असल्यामुळे मिशा काढाव्या लागल्या। तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला आवडली का? कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले मत नोंदवा। परत भेटू पुढच्या भागात आणखी एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।